तर हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. कशा आहात सर्व? आशा आहे की मजेत आणि मस्त असतात. तर आता मी आलेले आहे ड्युटीवर. केस धुवलेत आज. वाजचं औषध घातलं झाल्यात म्हणून आणि केस धुतले आणि ड्युटीवर आले बघा. तर खूप पाऊस चालू आहे इकडं. तुमच्या इकडं आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. तर भावा आणि बहिणींनो, कसं आहे ना, आजचा व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की कारण इथं व्हिडिओ काढणं म्हणजे मला व्हिडिओ काढायला वेळच भेटणार, त्यामुळे इथं आली व्हिडिओ. आणि सारखा पाऊस चालू आहे, येता जाता पण व्हिडिओ बनवता येत नाही, मोबाईलवर पाणी जातंय. परत रोडने वाहनं असते तर गर्दी असते, यायचं अवघड आहे, चिखल पाणी सगळं बघूनच यावं लागतंय ना. त्यामुळं मी इथं आल्यावर म्हणजे बनवते. आणि हा चॅनेल छोटा आहे त्यामुळे इथं बनवाय मला जमते. दुसऱ्या चॅनेलवरती नाही मी टाकू शकत हा व्हिडिओ, पण इकडं टाकते. तर अनुष्काचा बड्डे आहे 11 ऑगस्टला, तर मी गावी जाणार आहे बड्डेला. तर अनुष्का म्हणते काय की मम्मी तू आल्याशिवाय माझा बड्डे मला करायचाच नाही. मग आपण आता इकडं लांब आलेलो आहे जॉबसाठी, ड्युटीसाठी. तर मग आपल्या लेकरांना बाप तर नाही, मग आई तर पाहिजे ना आशीर्वाद द्यायला किंवा त्या लेकरांचं मन समाधान करायला. त्यामुळे मी जाणार आहे 2 सुट्ट्या घेऊन की बाबा आपल्या लेकरांसाठी जाणं गरजेचं आहे. कसं तरी रिक्वेस्ट सरांना करून मी जाणार आहे. तर तिचा बड्डे खूप छानपैकी करणार आहे आणि ड्रेस, केक वगैरे सगळं डेकोरेशन घेऊन मी तिचा बड्डे खूप छानपैकी घरीच करणार आहे. आणि हो, मला पण आनंद आहे तिचा बड्डे साजरा करायला, कारण प्रत्येकाला हौस असते त्या इच्छा पूर्ण केली पाहिजे. कारण माणसाची लाईफ, सगळ्यांनाच लाईफ दिलेली आहे देवानं. आपली आपली लाईफ एन्जॉय केली पाहिजे. आणि आपले लेकरं लहान आहेत, त्यांना काही कळत नाही, त्यामुळं आपण आपली जिम्मेदारी पार पाडणं आपलं कर्तव्य. बाप तर नाही, पण त्या लेकरांचा आई आणि बाप म्हणून मी आज उभी राहिलेली आहे. काय करत असेल ते त्यांच्यासाठी करत असेल. आता मी इकडं आले, इकडं माझा फार खर्च होते, कारण मी घरी जेवण बनवत नाही. कारण जिथं मी रूम करून राहते तिथं अजिबात पाणीचं लई ताप आहे. त्यामुळं मला जेवण बनवता येणार तिथं घरी, आणि वेळ पण नाही. इकडं 12 घंटे थांबावं लागतं ड्युटीवर. तर बघा पावसाचं वातावरण आहे इकडं. मी आता इथं बसली, नाश्ता चहा करून आले मी. तर तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता? वाटत होतं घरकामं बी बघावं, इथं भरपूर घरकामं भेटते तर. पण विषय काय, इथं 12 घंटे घरचं काम, इकडं काम शक्य नाही होणार. त्यामुळे नको म्हणलं, अजून जाऊ द्या म्हणलं. तर चॅनेलवरती कोणी नवीन असताल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. माझं हा चॅनेल खूप छानपैकी म्हणजे चलत आहे, तर तुम्ही ह्या चॅनेलला सपोर्ट करा. आणि हो, 2 चॅनेल आहेत, एक मोनटाईज झालेला आहे आणि हा मोनटाईज झालेला नाही. ह्याचे 1000 सबस्क्राईब आणि 4600 घंटेचा वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर चॅनेलला सपोर्ट करा. तुम्हाला वेगवेगळे पद्धतीचे म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये काय स्ट्रगल करायला हे तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही म्हणजे असं काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा काही बघावं, स्ट्रगल करावं, तर तुम्ही नक्कीच बघा. कारण कुठल्या पण मुलीच्या आयुष्यात अशी वेळ येणं म्हणजे खूप त्रासदायक आहे. तर मला असं वाटतं की कोणावरच अशी वेळ येऊ नये. खरं तर माझ्यावर तर आली, पण दुसऱ्या मुलीवर येऊ नये हीच माझी इच्छा, अपेक्षा आहे. तर तुम्ही पण मुलगी देताना विचार करून द्या. माझ्यासारखा टाईम येऊ नये. आज मला किती त्रास आहे माझ्या जीवाला माहिती. तरी तेवढा वेळातला वेळ काढून मी हे सगळे रील्स वगैरे बनवते. आणि कुठं फिरायला जायलाही आता तर वेळ नाही मला. तर ह्या कामावर अजिबात सुट्ट्या नाही, 12 घंटे इथंच थांबावं लागतं. त्यामुळं फार अवघड झालं. केस बांधावी लागतील, केस ओले चिकायचं, कारण धुवून आले ना केस. लई डोकं खाजवायला होतं, त्यामुळं वाचं औषध लावलं आणि डोकं धुवून आले. तर भाऊ आणि बहिणींनो, आता थोडं काम करून आले, तिकडं ट्रेनिंगला गेले होते म्हणून व्हिडिओ स्टॉप केला. ट्रेनिंग देऊन आले. अजून काय मला एवढं जमत नाही, झाडाचं पाणी पडायला राहावी. थंडी पण खूप वाजते. काय करावं, माझी ड्युटीच आता उघड्यावर आहे. पहिलं चांगलं होतं मॉलमध्ये, म्हणजे असं हवा, ऊन वारा काही लागत नव्हतं. तसं इथं सगळं सोसावं लागते.
तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला, काळजी घ्या. बाय बाय.